नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे, तर आपण 10 दिवसाचे 10 मोदक असे बनवणार आहे। तर त्यासाठी आजची रेसिपी आहे दुसरी। तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर आता सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। 2च चमचे तूप वापरणार आहे। त्यानंतर 1 कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर 1 कप म्हणजे 250 ग्राम अशी मिल्क पावडर मी घेतलेली आहे। मिल्क पावडर अशी गोल्डन होईपर्यंत हलवत राहायची आहे, गरम करून घ्यायची। सारखी हलवत राहायची म्हणजे खाली ती डागणार नाही आणि व्यवस्थित अशी भाजेल। हे बघा, छान अशी मिल्क पावडर अशी गोल्डन कलर तिला आलेला आहे। तर त्यानंतर मी साई घेतलेली, ताजी साई होती काढून ठेवलेली, तर मी ती साईचा वापर करणार आहे। तर त्यामध्ये मी टाकणार आहे 4 ते 5 चमच साई। तुमच्याकडे साई नसेल तर मग तुम्ही दूध पण टाकू शकतात। साई अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, पूर्णपणे मिक्स होईल अशी। हे बघा, मी पूर्णपणे साई त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याचा कलर पण असा चेंज झालेला आहे। एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी तुम्ही काय काय तयारी केली कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर मी टाकणार आहे त्यामध्ये छान अशी चव येण्यासाठी वेलचीची पावडर। वेलचीची पावडर पण अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची त्यामध्ये। हे बघा, किती छान असं आपलं मोदकाचं सारण दिसत आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। मी आता थोडा वेळ खाली उतरून ठेवते थंड होण्यासाठी। त्यामध्ये मी टाकणार आहे अर्ध्या कपाला पण कमी अशी साखर टाकणार आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्हाला मोदक जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता, किंवा मोदक कमी गोड पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात। अशा प्रकारे मी सर्व साखर अशी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे बघा, पूर्णपणे मिक्स झालेले आहे। पूर्ण साखर आणि आपलं जे मिल्क पावडर होती ती पूर्ण अशी एकत्र मिक्स एकजीव झाली पाहिजे। बघा, किती छान असं मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे। मी आता येथे मोदकाचा साचा घेतलेला आहे। या साच्यामध्ये आपण मोदक तयार करून घेऊया। तुमच्याकडे मोदकाचा दुसरा साचा असला तरी चालेल, तुम्ही तो पण वापरू शकतात। सिलिकॉनमध्ये पण छान असे मोल्ड येतात, तेही वापरू शकतात। त्याच्यामध्ये पण मोदक छान निघतात। हे बघा, अशा प्रकारे आपला पहिला मोदक तयार झालेला आहे। असेच मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे।
तर अशा प्रकारे सर्व मोदक तयार झालेले आहे। तुम्हाला मोदकचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील।